गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्याला सगळं ज्ञान हे गुरु देत असतात. त्यामुळं आपण आपल्याकडून जरी काही ज्ञान आलं बाहेर तरी ते आपल्या गुरुंनी दिलेलं ज्ञान असतं. त्यामुळं आपण आपल्या गुरूंची प्रार्थना करणं कुठल्याही गोष्टीच्या सुरुवातीला ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. कारण त्यामधून आपण त्यांचे आभार मानत असतो की आपल्याला हे ज्ञान ज्यांनी दिलं त्यांचे आपण आभार मानत असतो. म्हणून ही गुरुची प्रार्थना आवश्यक आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं की शाहिस्ते खान याला शिवाजी महाराजांनी शास्त केली. म्हणजे ते शास्ता खान हे जे त्याचं नाव होतं ते त्यांनी सार्थक केलं. कसं केलं तर लाल महालात तो घुसून बसलेला असताना तिथे घुसले स्वतः आणि त्याची बोट तोडली. खरं तर त्याला मारायचंच होतं पण तो बोटावर वाचला. पण नुसतं बोट तोडली म्हणजे शिक्षा झाली असं आहे का? नाही. मग तर त्याने जी लुटालूट केली, कारण मोगल म्हणजे खरं तर काही भारतीय नव्हे, ते होते परकीय. तैमूर, चेंगीज खान अशांच्या वंशामधून ते आलेले होते. ते दिल्ली काबीज करून बसले होते. दिल्ली ही पण त्यांची नव्हतीच. दिल्लीचे मोगल असं जरी आपण म्हटलं तरी दिल्ली ही काही त्यांची नव्हती. दिल्ली ही सुद्धा भारतीयांचीच होती. पण ते तिथे ताबा करून बसलेले होते. त्यातून त्यांनी संभाजीनगर किंवा खडकी म्हणजे त्याला ते औरंगाबाद म्हणायचे. त्या औरंगाबादला त्यांनी दख्खनचा सुभा बनवला होता आणि तिथून हा शाहिस्ते खान पुण्यात येऊन राहिला होता. पुण्यामध्ये का? तर ती शिवाजी महाराजांचं ते राज्य होतं म्हणून तिथे आला होता आणि त्यांनी जवळजवळ 75,000 सैन्य त्या परिसरात पाठवून सगळीकडे लुटालूट केली होती. शेतकऱ्यांचं धान्य लुटून नेलं, जनावरं लुटून नेलं, महिलांना लुटून नेलं, पुरुषांना मारलं. असं करून त्यांनी सगळीकडे नासधूस केलेली होती. आता ह्याची सगळ्याची भरपाई करून घेतली पाहिजे. मग ती कशी करायची? असं मागून तर मिळणार नाही. जर शिवाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं असतं औरंगजेबाला की तुमच्या मामानी म्हणजे शाहिस्ते खानानी आमच्याकडे अशी अशी लुटालूट केली तर ती सगळी परत करा. तर काही तो देणार नव्हता. मग हे कसं करायचं? तर आपण सुद्धा त्याच्या क्षेत्रात जाऊन लुटालूट केली पाहिजे. मग ती कुठे करायची? एकेका गावात जाऊन लुटालूट करत बसण्यापेक्षा आपण जर असं एखादं त्याचं ठिकाण निवडलं की जिथे आपल्याला भरपूर संपत्ती मिळेल. औरंगजेबाची भरपूर संपत्ती तिथं असली पाहिजे असं ठिकाण निवडायचं. असं ठिकाण कुठे होतं? असा शोध घेता घेता त्यांना लक्षात आलं की सुरत हे ठिकाण असं आहे की जिथे औरंगजेबाची भरपूर संपत्ती आहे. आता सुरतला भरपूर संपत्ती का होती? तर सुरत हे एक बंदर होतं आणि मोगलांचं जे काही परदेशात जायचं यायचं त्यासाठी त्यांना सगळ्यात उपलब्ध असलेलं सगळ्यात चांगलं बंदर म्हणजे सुरत होतं. आपण जर आपल्या या नकाशामध्ये आता लाल स्पॉट जिथे गेलेला आहे सुरत, तर हे इथे सुरत हे बंदर होतं. ते अक्षर लिहिल्यामुळे थोडं नकाशात आत दिसतंय पण सुरत हे समुद्र किनाऱ्याला आहे. तर तिथं जाऊन लुटालूट करायची असं त्यांनी ठरवलं. पण असं नसतं की जाऊन आता तिथं लूट करायची आहे, घेतलं सैन्य आणि निघाले. असं नाहीये ना. त्यासाठी आधी नियोजन करावं लागेल, की तिथली माहिती काढावी लागेल. म्हणून सगळ्यात पहिला टप्पा होता तो म्हणजे सुरतची माहिती काढणे. आणि मग त्यासाठी त्यांचे जे गुप्तहेर प्रमुख होते, आपले मराठा राज्याचे, हिंदू राज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक. त्यांनी बहिर्जी नाईकांना बोलावलं आणि गुपचूपपणे काय सांगायचं ते सांगितलं, की तुम्ही जा, तुमचे सहकारी घेऊन जा आणि सुरतची सर्व माहिती काढून आणा. की सुरतमध्ये आपण जर गेलो, तर आपल्याला किती संपत्ती मिळू शकेल? तिथं जायचं तर किती जणांना घेऊन जावं लागेल? किती सैन्य न्यावं लागेल? जाण्या-येण्याचा मार्ग कोणता? कुठल्या मार्गाने जायचं? कुठल्या मार्गाने परत यायचं? ही सर्व माहिती त्यांनी
काढायसाठी बहिर्जी नाईकनं पाठवलं. तर बहिर्जी नाईक कसे गेले, कुठल्या वेशात गेले, त्यांच्याबरोबर किती माणसं होती? आता हे गुप्त कार्य होतं ना. आता जर सगळंच सांगितलं, मग ते गुप्त कार्य कसं काय होणार? त्यामुळे ते कसे गेले, कसे आले, किती दिवस राहिले, काय केलं, हे लिखित स्वरूपात नाहीये. पण जो परिणाम आहे, त्या परिणामावरून आपल्याला हे ओळखता येतं, की बहिर्जी नाईक हे त्यांच्या गुप्तहेरांबरोबर सुरतला गेले. सुरतला गेल्यानंतर त्यांना तिथं असं लक्षात आलं, की सुरतला सर्व जगातली माणसं तिथं होती. म्हणजे आफ्रिकेतले लोक तिथे होते, युरोपमधले होते, भारतातल्या प्रत्येक राज्यातले लोक सुद्धा तिथं होते. अफगाणिस्तान आता जो गांधार त्या काळातला, त्या गांधारमधले होते, पंजाबमधले होते. पूर्ण जगात जेवढे भरभराटीला आलेले आणि प्रसिद्ध देश होते, त्या सर्व ठिकाणचे लोक हे सुरतमध्ये होते. आणि मग त्यांची वेगवेगळी वेशभूषा, बोलीभाषा हे सगळं तिथं पाहायला मिळायचं. त्यांची खाद्य संस्कृती होती. जगातल्या सर्व खाण्याच्या वस्तू ह्या त्यावेळी तिथे सुरतला खायला मिळायच्या. कारण व्यापारी ठिकठिकाणाहून यायचे. मग त्यांना त्यांचं खाणं लागायचं. मग ते खाणं कसं मिळणार? तर त्यांचे आचारी असायचे. म्हणजे सुरतला फक्त 7,000 वाडे होते. त्यावेळेला म्हणजे घरं किती होती? 7,000 होती. पण त्या 7,000 घरांमध्ये माणसं किती राहत होती? तर 2,00,000 माणसं राहत होती. कारण प्रत्येक घरात एवढी भरपूर माणसं होती. नोकर होते, मग शेठ होते आणि नोकर होते. वेगवेगळ्या देशांचे व्यापारी, त्यांचे वाडे, त्यांची मोठमोठी दुकानं आणि मग त्यांचं संरक्षण करण्यासाठी सैन्य. खरं तर तिथं किती सैन्य औरंगजेबाने ठेवलेलं होतं? कारण तिथून जवळची सीमा म्हणजे हिंदूंचं जे राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य, हे 150 कोस होतं. एक कोस म्हणजे 3.12 किलोमीटर. म्हणजे जवळ-जवळ विचार करून बघा, की किती किलोमीटर झाले? 150 गुणिले 3.12 460 किलोमीटर जवळ-जवळ. इतक्या अंतरावर शत्रूची सीमा होती. हिंदूंची सीमा ही इतक्या अंतरावर होती. त्यामुळं कुणीही सहजासहजी तिथे हल्ला करून येईल, अशी काही शक्यता नव्हती. त्यामुळे सैन्य हे खूप प्रचंड ठेवलेलं नव्हतं. कारण सैन्य ठेवायचं म्हणजे खर्च असतो. तर 5,000 सैन्य हे तिथे ठेवलेलं होतं. सुरतला एक किल्ला होता. पण तो किल्ला इतका मोठा नव्हता, की 2,00,000 लोक आतमध्ये राहू शकतील. सगळे किल्ल्याच्या बाहेर राहत होते. आणि किल्लेदार त्याचा किल्ल्याच्या आतमध्ये पण एक वाडा होता, बाहेर पण एक वाडा होता. तर हा इनायत खान याच्याकडे 5,000 सैन्य ठेवण्यासाठीचा खर्च हा औरंगजेब दरवर्षी देत असे. पण हा इनायत खान हा भ्रष्टाचारी होता. म्हणजे काय? तर 5,000 च्या ऐवजी त्यांनी किती सैनिक ठेवले होते? त्यांनी फक्त 1,000च ठेवले होते. म्हणजे पगार घ्यायचा 5,000 जणांचा आणि प्रत्यक्षात सैन्य 1,000. बहिर्जीला ही माहिती कळाल्यावर फारच आनंद झाला. अरे वाह! म्हणजे आपल्याला 5,000 जणांशी लढायचं नाही. आपल्याला किती जणांशी लढायचंय? फक्त 1,000 जणांशीच लढायचंय. मग त्यांनी गावात सगळीकडे फिरायला सुरुवात केली आणि त्याची यादी बनवायला सुरुवात केली प्रत्येकाची, की कोणत्या भागात कोण राहतो, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याच्या घरामध्ये किती खोल्या आहेत, माणसं किती आहेत, काही रक्षक त्यांनी ठेवलेले आहेत का? जी संपत्ती आहे ती कुठे ठेवली आहे? कपाटांमध्ये आहे, की रांजण भरलेले आहेत, की छताच्या खाली काही पोकळी करून ठेवलेली आहेत, का तळघरं बनवलेली आहेत, वाटा कुठून आहेत, आपण कुठे थांबलो, तर आपल्याला सगळी संपत्ती तिथे एकत्र करणं शक्य आहे. अशी सगळी माहिती त्यांनी काढली आणि तो परत आला. शिवाजी महाराज राजगडावर होतेच. त्याची वाट बघत होते. आल्यानंतर त्यांनी बहिर्जीकडून सर्व माहिती घेतली आणि पहिला टप्पा पूर्ण झाला. आता पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढचा टप्पा सुरू, की किती जणांना न्यायचं? बघा शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग कसं असायचं. तिथे 1,000 सैनिक होते. पण शिवाजी महाराजांनी एकूण 10,000 सैनिक न्यायचं ठरवलं. कारण तयारी मोठी करून जायची. आपल्याला 460 किलोमीटर जायचंय आणि 460 किलोमीटर जाऊन लुटालूट करून परत यायचंय. तर इतके सैनिक आणि त्यावेळेला परत येत असताना
आपल्याला भरपूर साहित्य घेऊन यायचंय. त्यासाठी 3000 रिकामे घोडे अशी तयारी केली. म्हणजे ह्या घोड्यांमधले 3000 घोडे हे रिकामे होते. आता जायचं तर कोणत्या मार्गाने जायचं? तो मार्ग देखील त्यांनी ठरवला, पण तो गुप्त ठेवला. आपण कुठे चाललोय हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबतचे काही निवडक सहकारी आणि स्वाभाविकपणे बहिर्जी यांना सोडलं तर कुणालाही माहिती नव्हतं, की आपण कुठे चाललेलो आहोत. पहिल्यांदा तर सगळ्यांना सांगितलं, की आपण त्र्यंबकेश्वरला चाललेलो आहोत दर्शनाला. आता श्रावण महिना संपला ना. श्रावण महिन्यामध्ये सगळेजण कुठल्या दर्शनाला जातात? शंकराच्या दर्शनाला जातात. तसं आपण त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला चाललेलो आहोत. म्हणून सगळे नाशिक मार्गे आधी त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथे राहिले. नुसते गेले आणि दर्शन घेऊन आले असं नाही. त्र्यंबकेश्वरला राहिले, यथासांग दर्शन घेतलं, पूजा केली, सगळं केलं आणि मग तिथल्या सगळ्यांना सांगितलं, की आता आम्ही इथून मराठवाड्याकडे म्हणजे औरंगाबाद, संभाजीनगर, आता आम्ही संभाजीनगरला निघालेलो आहोत आणि तिकडे जाऊन आम्ही हल्ला करणार आहोत. सगळ्यांना लक्षात आलं, की अरे, हे मोगलांच्या ठाण्यावर हल्ला करायला निघालेत. म्हणून जाता-जाता हे त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला आलेले दिसतात. ताबडतोब, कारण तिथं गुप्तहेर होतेच ना. मोगलांचे गुप्तहेर त्यांच्या सोबत इकडे-तिकडे फिरतच होते. त्यामुळे त्यांनी ताबडतोब औरंगाबादला माहिती कळवली, की असे-असे शिवाजी महाराज हे राजगडावरून त्र्यंबकेश्वरला आलेत आणि आता त्र्यंबकेश्वरवरून ते औरंगाबादच्या दिशेने कूच करतायत, तुमच्यावर आक्रमण करतायत. त्यामुळे औरंगाबादला सगळी तयारी झाली त्यांची, की आता कधीही शिवाजी महाराज इथे येऊन पोहोचतील, आपल्याला तयारीत राहिलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज मात्र तिथून जव्हारला उतरले. जव्हार म्हणजे ठाणे जिल्ह्यात येतं. तर ते कोळवण असं त्याला म्हटलं जातं. महादेव कोळ्यांचं राज्य. तर शिवाजी महाराज हे ठाणे जिल्ह्यात जव्हारला उतरले आणि जव्हारहून आता त्यांनी उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू केला. प्रवास करत-करत अतिशय वेगाने ते प्रवास करत होते. सावकाश चाललंय असं नव्हतं. मोगलांसारखा त्यांचा प्रवास नव्हता. कारण सगळेजण घोड्यांवर होते आणि काही रिकामे घोडे होते. त्यावेळेला स्वतः ज्या घोड्यावर बसलोय त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून एक घोडा बरोबर कसा न्यायचा याची कला सैनिकांना अवगत होती. स्वतः शिवाजी महाराज सुद्धा घोड्यावर होते आणि त्यांच्या सोबतचे बाकी सगळे घोडे असे दौडत निघाले आणि जात जात उत्तरेला गणदेवी नावाचं ठिकाण आहे. तिथपर्यंत जाऊन पोहोचले. आता त्यांनी हूल उठवली, की आम्ही सगळे मोगलांचे सैनिक आहोत. कोणाचे सैनिक आहोत? मोगलांचे. कारण आता ते मोगलांच्या राज्यात होते ना. त्यामुळे आपल्याला कोणाकडून दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी आता काय सांगितलं, की आम्ही मोगलांचे सैनिक आहोत आणि कुठे निघालेलो आहोत? तर आम्ही सुरतच्या जवळून जाणार आहोत आणि सुरतच्या जवळून जाऊन आम्हाला महाबत खान हा जो अहमदाबादचा सरदार आहे, सुभेदार आहे, त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. तर आम्ही आता जाणार आहोत अहमदाबादला आणि अहमदाबादला गेल्यानंतर महाबत खानाच्या सैन्यासोबत आम्ही पाटण नावाचं जे ठिकाण आहे, गुजरातमध्ये आहे ते, आपल्या या नकाशात दिसत नाही. ते पाटण हे अहमदाबादच्या वरती म्हणजे गुजरातमध्ये आहे ते. तर आम्ही त्या पाटणला जाणार आहोत. तुम्ही जर आता इथे भारताचा नकाशा दाखवला तर तिथे तुम्हाला ते पाटण हे ठिकाण दिसू शकेल. तर आम्ही त्या पाटणला निघालेलो आहोत असं सांगितलं. त्यामुळे स्वाभाविकपणे आजूबाजूचे जे सगळे मोगल होते ते सगळे शिथिल झाले. त्यांना लक्षात आलं, की अरे काय नाही, काय काळजी करायचं कारण नाही. हे तर आपलेच लोक आहेत. हे चाललेले आहेत अहमदाबादला. ठीक आहे, हरकत नाही. म्हणून मग आता गणदेवीला मुक्काम करून तिथून ते उधन्यापर्यंत पोहोचले. उधना म्हणजे सुरत पासून फक्त 8 किलोमीटर आहे. उधन्यापर्यंत पोहोचले आणि उधन्याला पोहोचल्यानंतर आता मात्र त्यांनी इनायत खानाला निरोप पाठवला, की आम्ही तुमची लुटालूट करण्यासाठीच आलेलो आहोत. आम्हाला सुरतमधून खंडणी हवी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की सुरतला लुटू नये, तर तुम्ही आम्हाला खंडणी द्या. इनायत खान म्हणाला, कोण इथं इतक्या लांब येणार आहे? आपल्यावर हल्ला करायला, आपली लुटालूट करायला. कोणाची आहे का एवढी हिंमत?
म्हणून त्यांनी काही तिकडे लक्ष दिलं नाही. पण एक माणूस मात्र त्यांनी हे काय आहे ते बघायला पाठवलं. शिवाजी महाराजांनी त्या माणसालाच अटक करून टाकली. जो दूत होता त्याला अटक करून टाकली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता या इनायत खानाकडनं काही खंडणी काही मिळत नाही हे लक्षात घेऊन आपलं सर्व सैन्य घेऊन ते सुरतला पोहोचले. सुरतच्या शहराच्या बाहेर एक बाग होती. त्या बागेत शिवाजी महाराज स्वतः बसले. छोटासा त्यांचा तंबू, अगदी म्हणजे खूप काही असा मोठा तंबू आणि असं काही नव्हतं. छोटासा तंबू. त्या तंबूमध्ये ऊन लागू नये एवढी व्यवस्था करून शिवाजी महाराज बसले आणि सर्व सैनिक हे बहिर्जी नाईक ज्या पद्धतीने मार्गदर्शन करत होते, त्या पद्धतीने ते शहरामध्ये शिरले. आता हे सैनिक जेव्हा प्रत्यक्ष घुसायला लागले, तेव्हा इनायत खानानी एकदम हालचाल केली. काय हालचाल केली? तर तो जे सुरत शहरातल्या आपल्या वाड्यामध्ये होता, तिथून पळाला आणि किल्ल्यामध्ये गेला. किल्ल्याचे दरवाजे त्याने बंद करून घेतले. आता त्याच्या मागोमाग अनेक व्यापारी येत होते खरं तर आपली संपत्ती घेऊन. पण त्यांना तो तसा प्रवेश देत नव्हता. तो काय करत होता? जो कोणी त्याला भरपूर लाच देईल, हे घे ₹10,000, हे घे ₹25,000 असे इनायत खानाला जो देईल, त्यालाच फक्त तो किल्ल्यात घेत होता. बाकीचे सगळे बाहेर. काय होईल तुमचं ते होईल. शिवाजी महाराज तुमचं बघून घेतील. असं म्हणून तो सगळे जे व्यापारी लाच देऊन आत शिरले, तेवढे शिरले. बाकी सगळे बाहेर राहिले. आता सैनिकांनी एक वाड्याच्या मालकाला पकडायला सुरुवात केली. त्याला ते पकडायचे, पकडून त्याच्याकडनं खंडणी घ्यायचे. जो कोणी संपत्ती द्यायचा नाही, त्याला उलट ते सांगायचे, की "तू आम्हाला फक्त एवढंच सोनं दिलंयस, तुझ्याकडे तर एवढं सोनं आहे." तो म्हणायचा, की "माझ्याकडे एवढं सोनं कुठे आहे? नाहीच आहे माझ्याकडे." की लगेच बहिर्जींनी काढलेली यादी होती. याच्याकडे किती सोनं आहे? ते त्याला दाखवायचे, की "तुझ्याकडे एवढं सोनं आहे. तुझ्या घरात तळघर आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आता तू तळघरातून आणून देतोस, की आम्ही जाऊन आणू?" असं करून बहिर्जी नाईकची माहिती परफेक्ट असल्यामुळं तळघरं खणायचे, भुयारं खणायचे आणि तिथून संपत्ती घेऊन यायचे. जो कोणी मुकाट्याने संपत्ती देईल त्याला ते काही त्रास द्यायचे नाहीत. पण मग काही लोक द्यायचे नाहीत. मग त्यांना सैनिकांचा मार खायला लागायचा. शक्यतो कोणालाही ठार मारायचं नाही, अशी सैनिकांची भूमिका होती. कारण शिवाजी महाराजांचे सगळ्यांना असे निर्देश होते, की आपण इथे काय करायला आलेलो आहोत? तर शाहिस्तेखानाने आपली जी लूट केली, ती परत घ्यायला आलेलो आहोत. त्यामुळे इथे लोकांना ठार मारणे हे काही आपलं उद्दिष्ट नाहीये. आपण कोणाला गुलाम बनवून पण घेऊन जायचं नाही, कुठे बायकांवर पण अत्याचार करायचे नाहीत आपल्याला. आपल्याला काय करायचंय फक्त लूट घ्यायची आणि परत जायची आणि ती सुद्धा कमीत कमी वेळात. कारण मगाशी ज्या महाबत खानाचं नाव सांगितलं, तो तिथून 7 दिवसांच्या अंतरावर होता. म्हणजे ताबडतोब आजच्या आज एखादा दूत जर इथून निघाला आणि तो इनायत खानाकडे पोहोचला, कारण दूत हे खूप वेगाने जातात. अशा वेगाने कुणी गेला आणि तो 2 दिवसात पोहोचला असं गृहीत धरलं आणि इनायत खान अतिशय वेगाने निघाला असं म्हटलं, तरी 7 ते 8 दिवसात तो इथे येऊन पोहोचणार आहे. आपल्याला त्याच्या आत लुटालूट पूर्ण करून परत निघायचंय आणि चांगलं अंतर पण कापायचंय. तरच आपण वाचून आपल्या राज्यामध्ये जाऊ शकतो. त्यामुळं जे काही करायचंय ते भराभर करायचंय. म्हणून माहितीला खूप महत्व होतं. जे विरोध करायचे त्यांची कापाकापी व्हायची. पण शक्यतो कुणालाही मारायचं नाही, असं शिवाजी महाराजांचं धोरण होतं. दिवसभर त्यांनी सगळीकडे लुटालूट केली. काही लोकांना पकडून आणलं. जे माहिती सांगत नव्हते, की कुठे लपवलंय, ते सांगत नव्हते. त्यांना पकडून आणलं आणि त्यांना पकडून आणून त्यांच्या घरी त्यांच्या महिलांना निरोप पाठवले, की तुमचा नवरा आमच्या ताब्यात आहे. तुमच्या घरातली सगळी संपत्ती इकडे पाठवा. आमच्या सैनिकांच्या ताब्यात द्या. तुमच्या नवऱ्याला घेऊन जा. असे पण काही जणांकडनं त्यांनी संपत्ती गोळा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी इनायत खानानी एक दूत पाठवला, की तुमच्याशी चर्चा करायची आहे, असं म्हणून एक दूत त्यांनी पाठवला. शिवाजी महाराज तंबूमध्ये असे लोड, तक्क्या वगैरे गादी टाकून बसलेले होते. त्यांच्या समोर तो दूत येऊन उभा राहिला. शिवाजी महाराजांची माणसं बाजूला होतीच. तो दूत त्यांच्याशी
चर्चा करायला लागला. त्यांना काही सांगायला लागला, की असं आहे, तसं आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागला. आणि गप्पा मारता आपण कसं एखाद्याला महत्त्वाची गोष्ट सांगायची असली तर पुढे जातो आणि त्याच्या कानात सांगायचा प्रयत्न करतो. तसं तो दूत शिवाजी महाराजांच्या जवळ गेला आणि अचानक त्यांनी कट्यार बाहेर काढली आणि कट्यार आता तो शिवाजी महाराजांच्यावर मारणारच. कारण शिवाजी महाराज बसलेले होते. तो उभा होता आणि तो महाराजांच्या अंगावर झुकलेला होता. या परिस्थितीत तो कट्यार घुसवणार होता शिवाजी महाराजांच्या अंगावर. पण बाजूचे जे मावळे होते शिवाजी महाराजांचे सैनिक होते, ते बेसावध नव्हते. ते अतिशय सावध होते. त्यामुळे यांनी कटार काढलेली पाहिल्याबरोबर सर्वांच्या तलवारी त्याच्या अंगातच घुसल्या. त्याने इतक्या झटकन आपल्या तलवारी बाहेर काढून त्याच्या शरीरात घुसवल्या, की त्याला कळलं सुद्धा नाही. त्याच्या अंगातून सगळ्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि शिवाजी महाराजांचा जो अंगरखा होता, तो सुद्धा त्याच्या अपवित्र रक्ताने माखला. आता मात्र शिवाजी महाराजांचे सगळे सैनिक भयंकर खवळले. "अरे तू आमच्या राजावर असा विश्वासघाताने हल्ला करतो." त्यामुळे ही बातमी बाहेर कळाल्यावर जे कोणी कैदी पकडून आणून ठेवलेले होते, ते आपल्या सैनिकांनी त्याला मारायला त्यांची मुंडकी उडवायला सुरुवात केली. जसं शिवाजी महाराज स्वतः बाहेर गेले आणि त्यांनी त्या सैनिकांना थांबवलं, की "थांबा, यांना मारणं हा आपला उद्दिष्ट नाहीये. थांबा जरा. तुम्ही असं काही करू नका. आपल्याला लूट गोळा करायची आहे. त्या माणसांना मारणं हे आपलं उद्दिष्ट नाहीये." त्यांनी त्यांचे प्राण वाचवले आणि पुन्हा खंडणीचं सत्र सुरू राहिलं. ह्याच्यात अनेक गमतीशीर गोष्टी झाल्या. एक वोरा नावाचा व्यापारी होता. खूप श्रीमंत व्यापारी होता तिथला. त्या वोराकडे शिवाजी महाराजांना किती सोनं मिळालं? 7 टन सोनं मिळालं. 7,000 किलो. विचार करा 7,000 किलो सोनं म्हणजे किती किंमत झाली असेल? हे त्याच्याकडे मिळालं. काही व्यापारी हे त्यांच्याकडे काही पिंप होती. सोन्यानी भरलेली पिंप. ते सगळेजण ती पिंप घेऊन नदीच्या काठी गेले आणि नदी ओलांडून कशी जायची एवढी पिंप घेऊन? याची काळजी करत ते एखादी नौका मिळते का? हे बघत होते. पण त्यांना काळजी वाटत होती, की आपण हे न्यायचं तरी कसं? तेवढ्यात आपले सैनिक तिथे पोहोचले आणि त्यांची काळजी त्यांनी मिटवून टाकली. कशी मिटवली? सगळी पिंप ताब्यात घेतली आणि व्यापाऱ्यांना सांगितलं जावा आता. म्हणजे त्यांची सोनं सांभाळण्याची चिंता मिटवून टाकली एका क्षणात आणि ते सगळं सोनं ते इकडे बागेत घेऊन आले. खरं सुरतमध्ये खूप महागड्या वस्तू होत्या. लुटायच्या सारख्या वस्तू खूप होत्या. पण शिवाजी महाराजांना आपण किती परत नेऊ शकतो याचं बंधन होतं. त्यामुळं ते ज्या वस्तू अत्यंत महागड्या होत्या, सोनं, चांदी, हिरे, वेगवेगळी रत्न असंच घ्यायचे. ज्या किरकोळ वस्तू होत्या, अन्नधान्य होतं, मसाले होते, कापड-चोपड होतं. कापड-चोपडातलं जे अत्यंत उंची दुर्मिळ होतं, एवढंच त्यांनी घेतलं. बाकी सगळं सोडून दिलं. त्यातलं कशालाही हात लावला नाही. अनेक वाड्यांचे मालक मात्र असं करायचे, की संपत्ती असून सुद्धा दाखवायचीच नाही, लपवून ठेवलेली होती. मग अशा वेळेला आपले सैनिक त्यांना बाहेर काढायचे वाड्याच्या आणि ते वाडे पेटवून द्यायचे, की आम्हाला तुम्ही देत नाही. मग त्याची दहशत ही पसरायला लागली, की अरे यांना संपत्ती दिली नाही तर हे काय करतात? वाडे पेटवून देतात. मग काय उपयोग? म्हणून मग त्यांचा पेटलेला वाडा बघून इतर लोक संपत्ती द्यायला लागले. अशी लुटालूट करत बागेमध्ये संपत्ती गोळा व्हायला लागली. आणि जेव्हा असं लक्षात आलं, की आता जवळ-जवळ 5वा दिवस आहे. आता आपल्याला परतीच्या प्रवासाला निघालं पाहिजे. आणि आता संपत्ती सुद्धा इतकी झाली आहे कारण 3,000 गठड्या झालेल्या होत्या तयार. एक घोडा वाहून नेऊ शकेल अशा 3,000 गठड्या झाल्या होत्या, थैल्या. म्हणजे आता यापुढे जर आपण अजून संपत्ती गोळा केली तर काय होईल? तर आपल्याला ती नेताच येणार नाही किंवा आपला स्पीड कमी होईल. अतिशय वेगाने परत जाणं आवश्यक होतं. त्यामुळं आता त्यांनी लुटालूट थांबवली आणि परतीचा प्रवास सुरू करायचा हे ठरवलं. कारण त्यांना माहिती होतं, की बातमी महाबत खानापर्यंत गेलेली असणार आणि त्यांनी काहीतरी व्यवस्था केली असेल. खरंच तसं झालं होतं.
की महाबत खानापर्यंत बातमी गेली होती आणि त्यांनी हालचाल सुरू केली होती. पण शिवाजी महाराज हे वेळीच सुरतहून निघाले. सुरतहून ते परत कसे आले ह्याचं पक्की माहिती ही कुठेही उपलब्ध नाही आहे. पण असं समजलं जातं की ते पुन्हा जव्हार त्र्यंबकेश्वर याच मार्गे आले आणि लोणावळ्याचा जो घाट आहे, शेवटी ते त्या लोणावळ्याच्या घाटातून वर आले. लोहगड हा त्यांचा स्वतःचा होता. म्हणजे ते तिथून स्वराज्यात शिरले आणि मग तिकडून ते राजगडावर आले. शाहिस्ते खानाने जी काही लूट केली होती महाराष्ट्राची, त्याची भरपाई ही शिवाजी महाराजांनी केली. पण आता त्या काळात ही लूट किती होती हो? आता आपण विचार करतो की भारताचा जीडीपी किती आहे, महाराष्ट्राचं सकल उत्पन्न किती आहे याचा विचार करतो. तसं ही लूट जी आहे ही किती होती? तर असा एक अंदाज आहे की त्या काळातले 1 कोटी रुपये होते. आता 1 कोटी रुपये म्हणजे मोगलांसाठी त्याचं महत्व किती होतं, महाराजांसाठी त्याचं महत्व किती होतं? आपण थोडी याची तुलना करून बघू, मग आपल्याला लक्षात येईल की सुरत लुटली म्हणजे किती पैसे लुटले. त्यावेळेला मोगलांचं जे पोटेन्शियल उत्पन्न होतं, म्हणजे त्यांच्याकडे ताब्यात असलेला अफगाणिस्तान पासून महाराष्ट्रापर्यंतचा आणि इकडे बंगालपर्यंतचा सर्व भाग, इकडे गुजरात पासून बंगालपर्यंत, तर त्याचं पोटेन्शियल उत्पन्न म्हणजे सगळं व्यवस्थित झालं तर किती उत्पन्न मिळण्याची शक्यता होती? तर 20 कोटी रुपये उत्पन्न दरवर्षी मिळण्याची शक्यता होती. इतकं त्याचं पोटेन्शियल उत्पन्न होतं. पण प्रत्यक्षात किती उत्पन्न मिळत होतं? तर प्रत्यक्षात त्यांची सतत युद्ध सुरू असायची, लुटालूट सुरू असायची. अनेक ठिकाणी शेतकरी असं विचार करायचे, की कशासाठी पिकवायचं? कारण आपण जास्त पिकवलं तर हे लोक लुटून नेणार. त्याच्यापेक्षा न पिकवलेलं बरं. असं म्हणून अनेक शेतकरी पिकवायचेच नाहीत. काही लपवाछपवी व्हायची. व्यापार आणला पण त्याची जकात भरलीच नाही. असं व्हायचं. असं होऊन त्यांचं मुघलांचं त्यावेळेचं जे उत्पन्न होतं ते 10 कोटी रुपये होतं एका वर्षाचं. आणि त्या 10 कोटी उत्पन्नातलं 1 कोटी हे शिवाजी महाराजांनी लुटून आणले. म्हणजे मोगलांना जितकं उत्पन्न मिळवायला 1 वर्ष लागतं, त्यातली 10% रक्कम ही 1 महिन्याच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराज निघाले, पोहोचले, तिकडनं लूट करून परत आले. त्याच्यात 1 महिन्याचा कालावधी साधारण गेला. 1 महिन्याच्या कालावधीत एवढी लूट ही शिवाजी महाराजांनी मिळवली आणि इथून मग स्वराज्याला एक चांगली आर्थिक स्थिती आली. याचा दुसरा परिणाम काय झाला, की मोगल हे सगळ्यात मोठे लुटारू होते. भारताला लुटायचं काम त्यांचं सतत चालू होतं. अशा लुटारूंना लुटणारा सुद्धा अजून एक लुटारू या देशात आहे. म्हणजे शिवाजी महाराज या देशात आहेत. जे मोगलांची लूट करणारे आहेत, हे पूर्ण देशाला कळालं. म्हणजे ज्यांना कोणाला शिवाजी महाराज माहिती नव्हते आधी, त्या सगळ्यांना हे कळालं की शिवाजी राजे नावाचे कोणीतरी आहेत, ते महाराष्ट्रात आहेत आणि ते मोगलांना सुद्धा हरवतील असे आहेत. हे संपूर्ण भारतातल्या लोकांना कळालं. सुरतेच्या लुटीचा हा एक महत्वाचा फायदा होता. ही बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत कळाली, तेव्हा तो भयंकर खवळला. कारण आपलं असं काही कोणी लुटून नेलेलं कोणाला आवडतंय? त्यांनी सगळी बारकाईने चौकशी केली. पहिलं काम केलं ते म्हणजे इनायत खानाला इकडे बोलवून घेतलं दिल्लीला आणि त्याची चौकशी केली, की हे असं का झालं? त्याला बोलवून त्याची चौकशी केली. त्याला सुरतेवरून बडतर्फ करून टाकलं. दुसरं, त्या काळात कोणी कोणी शौर्य गाजवलं हे त्यांनी बघितलं. त्याच्या असं लक्षात आलं, की मोगलांपैकी कोणीच शौर्य गाजवलं नाही. मग गाजवलं कोणी? जे युरोपीय होते, डच होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, ह्या सगळ्यांचं वागणं मात्र शौर्याचं होतं. म्हणून मग त्यांना काही बक्षीस द्यायचं ठरवलं. ऑक्झिंडेन म्हणून जो ब्रिटिश होता, त्याला त्यांनी म्हटलं, की मला तुला काही बक्षीस द्यायचंय. रोख रक्कम द्यायची आहे. त्यांनी ती रोख रक्कम नाकारली. त्यांनी काय सांगितलं, मला रोख रक्कम नको. त्याऐवजी आमच्या देशाची जी जहाजं इथे येतात,
त्यांच्यावर जी जकात तुम्ही लावता, आम्हाला 1 वर्षासाठी ती जकात माफ करून द्या. बघा, म्हणजे त्यांनी स्वतः व्यक्तिगत बक्षीस न घेता विचार कसला केला? देशाचा विचार केला, की माझ्या देशासाठी मला काय फायदा होईल? असं त्यांनी मागितलं. याला म्हणतात देशनिष्ठा. माझ्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा माझ्या देशाचा फायदा महत्वाचा. असा विचार त्यांनी केला आणि त्यांनी ती सवलत मिळवली. असं सर्व काही औरंगजेबाने केलं आणि आता मात्र त्याच्या लक्षात आलं, की आपण शाहिस्तेखानाला सांगितलं, आपण जसवंत सिंगाला सांगितलं, पण कुणीही शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करू शकलेलं नाही. तो आदिलशहाला सुद्धा भारी पडलेला आहे. तर आता आपल्याला असा कुणीतरी माणूस पाठवला पाहिजे, की जो शिवाजीचा बंदोबस्त करेल. कारण तो भयंकर चिडलेला होता. आणि त्यांनी कुणाला पाठवलं? त्यांनी पाठवायचं ठरवलं जयसिंह. तर ह्या जयसिंह कोण होता? याची माहिती घेण्यापूर्वी आपण शिवाजी महाराजांनी राजगडावर आल्यानंतर पुढे काय केलं? ते जरा बघूया आणि मग आपण जयसिंहाकडे वळूया. शिवाजी महाराज राजगडावर आले आणि ते शांत नाही बसले. आता ते कोकणात उतरले. कोकणातला बराचसा भाग त्यांनी ताब्यात घेतला आणि पुन्हा राजगडावर आले. तितक्यात त्यांना बातमी आली, की कुडाळ हे जे ठिकाण त्यांनी ताब्यात घेतलं होतं, सावंतवाडीजवळ कुडाळ आहे. ते कुडाळ पुन्हा काबीज करण्यासाठी खवास खान हा एक पठाण होता आणि भयंकर क्रूर होता. त्यांनी पूर्वी शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याला होते, तेव्हा नेताजी पालकर विजापुरावर चालून गेले होते. नेताजींचा पराभव त्यांनीच केला होता. खवास खानावर विजापूरच्या संरक्षणाची जबाबदारी होती. म्हणजे तुम्ही विचार करा, की 5,000 पठाणांना घेऊन तो विजापूरचं संरक्षण करत होता. म्हणजे तो किती शूर असेल. तर त्याला पाठवायचं आदिलशहाने ठरवलं आणि तो कुडाळला येणार होता. आणि त्याच्या बरोबर जाण्यासाठी कोणाची निवड झाली होती? बाजी घोरपडे. त्या बाजी घोरपडे जे मुधोळला होते त्यांची कुठल्या निवड झाली. कानातलं? त्यामुळं काय पाहता काय? शिवाजी महाराजांनी हे ठरवलं, की पहिल्यांदा आपण काय करायचं? तर खवास खान येण्यापूर्वी आणि बाजी घोरपडे त्याला भेटण्यापूर्वी आपण आधी बाजींचाच पाडाव करून टाकू. म्हणून बाजी घोरपडेंना फक्त निरोप मिळाला होता, फर्मान आलं होतं, की आता तुम्ही कुडाळला जाऊन खवास खानाची मदत करा. अजून खवास खान पण कुडाळला पोहोचला नव्हता. बाजी घोरपडे तर अजून घरातून बाहेरच पडलेले नव्हते. ते मुधोळलाच होते अजूनही. शिवाजी महाराज अतिशय वेगाने निघून मुधोळला पोचले आणि मुधोळला बाजी घोरपडे स्वतः होते. बाजी घोरपड्यांची त्यांची अजून एक आठवण होती. काय होती? की शहाजी महाराजांना पकडणारे हे बाजी घोरपडे होते. अफजल खान होता, मुस्तफा खान होता आणि हे बाजी घोरपडे होते. त्यामुळे कधी ना कधी बाजी घोरपडेचा हिशोब त्यांना चुकता करायचाच होता. आता ही योग्य संधी होती. त्यामुळे शिवाजी महाराज मुधोळवर घुसले आणि बाजी घोरपडेच्या घरातले जेवढे त्यांना मिळाले, 1-2 मुलगे फक्त त्यांचे तिथे नव्हते, ते बाहेर होते, ते वाचले. बाकी सगळ्यांची त्यांनी खांडोळी करून टाकली. आपल्या वडिलांना अटक करणाऱ्यांची त्यांनी असा अंत त्यांनी केला. आणि मग शिवाजी महाराज पुन्हा कोकणात गेले. ते खवास खानाची वाट बघत होते. खवास खान हा कुडाळच्या थोड्या अलीकडपर्यंत पोहोचला. त्याला कुडाळला पोहोचू द्यायचं नाही, असं शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं. पण ते कुडाळमध्ये वाट बघत होते. आणि खवास खान उतरून कुडाळच्या जवळ पोचला, तिथे तो छावणीमध्ये होता. तो निवांत विश्रांती घेत होता. अशा वेळेला शिवाजी महाराजांनी अचानक पुढे जाऊन त्याच्यावर हल्ला केला. खवास खानाला वाटत होतं, की शिवाजी महाराज कुडाळमध्ये थांबतील आणि आपण हल्ला करू. म्हणून तो मागे विश्रांती घेत होता. अशा वेळी शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला आणि तो छावणीत तयार होण्याच्या आत त्याची छावणी उद्ध्वस्त करून टाकली. खवास खानाला विजापूरला पळून जावं लागलं. हे करून शिवाजी महाराज राजगडावर परत आले. आता आपण ह्या जयसिंहाकडे वळूया, की हा जयसिंह होता तरी कोण? राजस्थानमध्ये आमेर नावाचं एक ठिकाण आहे.
जोधपूर पासून ते जवळ आहे. त्या आमेरचा तो जागीरदार होता. आपल्याला असं वाटेल की जागीरदार म्हणजे काय, राजा असतो. कारण पूर्वी हे सर्व राजपूत जे आता मोगलांचे जागीरदार होते, ते एकेकाळचे राजेच होते. हे सगळे आमेरचे राजे होते. पण त्यांनी मांडलिकत्व स्वीकारलं मोगलांचं. म्हणजे काय, तर सर्व राज्य हे मोगलांचं आणि त्या भागाचा, जिथे ते स्वतःला राजा म्हणवायचे, त्या भागाचा कर वसुलीचा अधिकार फक्त त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे हे जयसिंह हे कोण होते, तर ते कर वसुलीचा अधिकार असलेले होते. पण आपल्या राज्यामध्ये ते जणू काही आपण राजे आहोत अशा पद्धतीनंच राहायचे. त्यांच्यामध्ये असलेली अत्यंत घाणेरडी गोष्ट अशी होती, की आपल्या घरातल्या मुली ते मोगलांना द्यायचे. म्हणजे परिस्थिती अशी होती, की प्रत्येक पिढीमधली एक ना एक मुलगी ही मोगलांच्या घराण्यात लग्न करून दिलेली होती. लग्न केल्यानंतर त्यांचं काय व्हायचं, एक हिंदू मुलगी ती मुसलमान व्हायची. तिला काय फार राणीचा आणि चांगला दर्जा नसायचा. खरं तर ती या राजाची मुलगी, जागीरदाराची मुलगी. पण तिकडे गेल्यानंतर जनानखान्यामध्ये जशा बाकीच्या 500 महिला, तशी ही महिला व्हायची. अतिशय घाणेरडं जीवन तिला जगायला लागायचं. एकतर मुसलमान व्हायला लागायचं. तिच्यापासून जी मुलं होतील, ती सगळी मुसलमान व्हायची. असलं वाईट जीवन असायचं. पण हे सगळे स्वतःला राजे म्हणणारे, सूर्याचे वंशज म्हणणारे, आपल्या घरातल्या मुली असे मुसलमानांच्या घरात द्यायचे. असलं यांचं घराणं होतं. ते शूर होते, पराक्रम होता, पण स्वतंत्र नव्हते. मोगलांच्या विरुद्ध लढण्याची हिंमत नव्हती. जी शिवाजी महाराजांचं राज्य छोटं होतं. शिवाजी महाराजांचं राज्य फार श्रीमंत नव्हतं. जडजेवाहीर नव्हतं. पण त्यांच्याकडे काय होतं, तर त्यांच्याकडे स्वाभिमान होता. तो स्वाभिमान हा या लोकांकडे नव्हता. त्यांना नाव ठेवलेलं होतं मिर्झा राजे. बघा, मिर्झा राजे म्हणजे राजपुत्र असल्यासारखं ते नाव होतं. असं नाव का ठेवलं होतं, तर मोगलांमध्ये सगळे मनसबदार, जागीरदार यांच्या त्यांचा दर्जा ओळखायचा, तर त्यासाठी काही खुणा होत्या. काय होत्या त्या खुणा? त्यांच्या नावामध्ये किंवा त्यांची जी मनसबदारी होती, त्यामध्ये 3 गोष्टी असायच्या. त्यांची पहिली गोष्ट असायची, त्याला ते म्हणायचे धाट. दुसरी जी असायची ती असायची मनसबदारी आणि त्याच्याशिवाय पुढे एक अजून उल्लेख असायचा. तर ह्या 3 मधनं काय व्हायचं, पहिलं जे धाट म्हणजे दर्जा असायचा. त्यांच्याकडे असे जे जागीरदार नोकर होते, नोकरांसाठी 28 दर्जे होते. म्हणजे सगळ्यात छोटं 10 धाट. 10 पासून 7,000 पर्यंत. मध्ये 28 स्टेप होत्या. म्हणजे कोणी 100चा आहे, 100चा धाट, कुणी 1000चा धाट, कुणी 2000चा. हा सगळ्यात शेवटी कुठपर्यंत पोहोचायचा, तर 7,000ला पोहोचायचा. ते नुसतं नॉमेनक्लेचर होतं. ते असं नव्हतं की धाट म्हणजे काही त्याच्याकडे अमुक संपत्ती वगैरे असं काही नव्हतं. तर ते एक नॉमेनक्लेचर होतं. लेबल लावलेलं होतं. मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सुपरवायझर, असिस्टंट सुपरवायझर. तसं त्या धाटची ती संख्या होती. जेवढी धाटची संख्या कमी, तेवढा तो कमी दर्जाचा जागीरदार. आणि ती वाढत जाईल तसा सगळ्यात मोठा. मग सगळ्यात मोठा जागीरदार कुठला असायचा? 7,000 म्हणजे सगळ्यात शेवटचा. त्याच्या पुढे कुणी नाही. मग त्याच्या पुढे कोण असायचं? तर मोगलांकडे जन्माला आलेला प्रत्येक राजपुत्र हा 7,000 पासून सुरू व्हायचा. म्हणजे सगळ्यात छोटा, की ज्याला स्वतःची शिशु सुद्धा करता येत नाही, तो कितीचा असायचा? तो 7,000चा धाट असायचा. म्हणजे सगळ्यात मोठे मिर्झाराजे जयसिंग जागीरदार, त्यांच्या बरोबरीला मोगलांच्या राज्यात आलेला एखादा राजपुत्र, की जो अजून त्याला बायका घेऊन जातात 2 नंबरला, शिशूला, असा कोणी असेल, तो सुद्धा 7,000. म्हणजे ते इक्वल झाले. मग राजपुत्रांचं तिथून वाढत जायचं. 7,000, 10,000 असं पुढे-पुढे जायचं. तर असे हे जयसिंह हे 7,000चे होते. त्यांची पुढची जी गोष्ट असते ती म्हणजे किती शिपाई आहेत तुमच्याकडे ह्याचा उल्लेख असतो. त्यामध्ये सुद्धा ते 7,000चे होते. तुम्हाला पुढे गोष्टीत कळेल की संभाजी महाराज जे मनसबदार झाले, ते 5,000 मनसबदार झाले. म्हणजे 5,000चे झाले. हे जयसिंह कितीचे होते?
7,000चे होते. जयसिंहांचा मुलगा रामसिंह तो कितीचा होता? तो 3,000चा होता. आणि नंतर ते 3,000चं काढून त्याला 1,000चं केलं होतं. अशी ही मनसबदारी होती. तर हे मिर्झा राजे हे 7,000 धाट, 7,000 सवार असे मनसबदार होते. म्हणजे खूप मोठे मनसबदार होते. असे का ते झाले होते? तर जेव्हा शाहजहान हा बादशाह होता, त्यावेळेलाच अतिशय लहान असताना त्यांना 1,000ची मनसबदारी दिली होती. त्यांचे वडील गेले आणि त्यांना 1,000ची मनसबदारी दिली. ती दिल्यानंतर एकदा काय घटना घडली, थोडे ते मोठे झाले होते आणि शहाजहान हा त्याच्या 3 मुलांसह म्हणजे शुजा, दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्या बरोबर हत्तींची झुंज बघत होता. गंमत म्हणून चाललं होतं की हत्तींची झुंज लावलेली होती. सैनिक आजूबाजूला बघत होते आणि तसे हे 3 जण पण बघत होते. औरंगजेब हा घोड्यावर बसलेला होता त्यावेळेला. मिर्झा राजे सुद्धा बाजूला उभे होते. त्यांच्या हातात भाला होता. 2 हत्तींची जेव्हा झुंज सुरू होती, तेव्हा औरंगजेब हा आपला घोडा घेऊन थोडा पुढे गेला. थोडा तो पुढे गेल्यानंतर हत्तीचं लक्ष आपल्या झुंजीकडून ह्या घोड्याकडे गेलं आणि आपली झुंज सोडून तो औरंगजेबाच्या अंगावर आला. आता प्रसंग असा होता की हत्तीने औरंगजेबाला मारून टाकला असतं. किती बरं झालं असतं विचार करा बरं. त्यावेळेला जर औरंगजेबाला मारून टाकलं असतं तर किती छान झालं असतं. पण तसं झालं नाही. हे जयसिंह जो बाजूला उभा होता, तो आपल्या हातातला भाला घेऊन हत्तीच्या अंगावर गेला आणि त्यांनी हत्तीवर हल्ला केला. हत्तीवर जयसिंहाने हल्ला केल्यामुळे त्याचं लक्ष विचलित झालं आणि औरंगजेब वाचला आणि या सगळ्यांनी मिळून त्या हत्तीला ठार केलं. आजूबाजूचे अजून पण काही सैनिक आले. सगळ्यांनी मिळून त्या हत्तीला ठार केलं आणि औरंगजेबाचे प्राण वाचवले. त्यावर शहाजहान इतका खुश झाला की त्यांनी ह्या जयसिंहाची मनसबदारी वाढवली, त्याला बक्षीस दिलं. नंतर जेव्हा शहाजहान आजारी पडला, तेव्हा त्याच्या मुलांमध्ये भांडणं सुरू झाली. दारा शुकोह एका बाजूला. दारा शुकोह हा त्यावेळेला दिल्लीच्या पश्चिम भागामध्ये होता. शुजा हा काशीच्या बाजूला होता, वाराणसीच्या बाजूला. आणि औरंगजेब हा महाराष्ट्रामध्ये औरंगाबादला होता. या सगळ्यांना कळालं की आपले वडील आता आजारी पडलेले आहेत, म्हणजे कुणीतरी आता राज्य ताब्यात घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे असं नसायचं की कुणाला तरी राजपुत्राला युवराज केलं आणि राज्य त्याला सोपवलं, असं नव्हतं. मुसलमानांमध्ये आपापसात लढाया करून भांडून राज्य मिळवायची पद्धत होती. त्यामुळे ह्या तिघांमध्ये भांडणं सुरू झाली. आणि दारा शुकोहनी काय केलं की त्याचा मुलगा होता सुलेमान शुकोह म्हणून, त्या सुलेमानला शुजावर पाठवलं, तू जा आणि शुजाचा खात्मा कर. आता जाताना तो काही इतका शूर नव्हता, त्यामुळे त्याच्या सोबत या मिर्झा राजे जयसिंहाला दिली. ही म्हणजे खरी जबाबदारी कोणावर होती? या जयसिंहावर होती, की जाऊन शुजाला अटक करायची. ते निघाले आणि निघून त्यांनी शुजाचा पराभव केला. म्हणजे दारा शुकोहच्या वाटेतून एक काटा दूर केला, शुजाला अटक केली. आता सगळे सांगताना सांगायचे कुणी अटक केली, तर सुलेमान शिकोहनी केली. प्रत्यक्षात कोणी केली? या मिर्झा राजे जयसिंहानी केली. त्यामुळे दारा शुकोह खुश झाला. आता कोण उरला? औरंगजेब. आता औरंगजेब आणि दारा शुकोह यांच्यामध्ये चढाओढ सुरू झाली. औरंगजेब हा दक्षिणेतून निघाला, तो आग्र्याच्या दिशेने चाललेला होता. खरं तर मिर्झा राजे जयसिंह हे कोणाच्या बाजूने होते? आत्ता दारा शुकोहच्या बाजूनी होते. पण त्यांच्या लक्षात आलं की पारडं कुणाचं जड आहे? औरंगजेबाचं जड आहे. अधिक शूर कोण आहे? औरंगजेब आहे. खरं तर त्यांनी बाजू कोणाची घ्यायला पाहिजे होती? दारा शुकोहची घ्यायला पाहिजे होती. कारण दारा शुकोह हा आत्ता त्याचा मालक होता आणि दारा शुकोह हा हिंदूंच्या बाबतीत
थोडा मवाळ होता, चांगला होता. औरंगजेब हा भयंकर शत्रू होता हिंदूंचा. त्यामुळे या जयसिंहांनी खरं तर दारा शिकोहची बाजू घ्यायला पाहिजे. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी काय केलं? आपला पक्ष सोडला. दारा शिकोहचा पक्ष सोडला आणि जो जिंकतोय त्याच्या बाजूला जाऊन मिळाले. म्हणजे ते औरंगजेबाला जाऊन मिळाले. आणि खरं तर ते जर दारा शिकोहच्या बाजूने असते तर दारा शिकोह जिंकला असता. पण ते औरंगजेबाच्या बाजूने गेले, त्यामुळे औरंगजेब जिंकला. औरंगजेब जिंकल्यामुळे तो फार खुश झाला. त्यांनी त्यांना 5000 मनसबदार केलं, म्हणजे 5000 मनसबदार त्यांनी केलं. असा आपल्या सहकार्याचा घात करणारा असा हा मिर्झा राजे जयसिंह होता. तसा तो शंकराचा भक्त होता, राजपूत होता, सूर्यवंशी होता. त्यामुळे शंकराचा भक्त होता, देवीचा भक्त होता. अशा शंकर आणि देवीच्या भक्ताला औरंगजेबानी महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवायचं ठरवलं. आणि त्याच्या सोबत कोण दिलं? दिलेर खान. दिलेर खान आता दिल्लीत नव्हता, आग्र्यात नव्हता, तो मध्य प्रदेशात होता. पण तिकडूनच त्याला फरमान गेलं की आता तू मिर्झा राजे जयसिंह औरंगाबादला जातील, त्यावेळेला तू त्यांना जाऊन भेट. आणि मिर्झा राजे निघाले आग्र्याहून. ते निघून औरंगाबादला येऊन पोचले. वाटेत त्यांना दिलेर खान येऊन पोचला. ही औरंगजेबाची नेहमीची पद्धत होती, सगळ्याच मुघलांची, की कुठल्याही हिंदू सरदाराला पाठवताना त्याच्यावर ताबा ठेवण्यासाठी, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एखाद्या पठाणाला पाठवायचं. त्यामुळे दिलेर खान सोबत होता. असे हे सगळे औरंगाबादला येऊन पोचले. महाराष्ट्रातलं जे औरंगाबाद आहे, खडकी, तिथे ते येऊन पोचले. आता इथून पुढे महाराष्ट्राचा घास कसा घ्यायचा याची सगळी तयारी सुरू झाली. मिर्झा राजे जयसिंहाचं वैशिष्ट्य होतं की अतिशय चांगलं प्लॅनिंग, नियोजन ते अतिशय चांगलं करायचे. त्यामुळे त्यांनी त्या प्लॅनिंगला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचा गळा कुठून आवळायचा हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आतापर्यंतचे सर्वजण हे काय करायचे? थेट ते शिवाजी महाराजांचा जो राजगड आहे, पुणे आहे, तिकडे जाऊन हल्ला करायचे, डोंगरात शिरायचे आणि मग त्यांचा पराभव व्हायचा. पण मिर्झा राजे हुशार होते, रणनीती तज्ञ होते. त्यामुळे त्यांनी काय केलं? आधी औरंगाबादला आले, दख्खनचा सुभा सगळा ताब्यात घेतला, आपले अधिकारी सगळे इकडे बसवले आणि मग ते पुण्याला यायला निघाले. ते पुण्यात आले. पुण्यात येऊन त्यांनी पुण्यातून सगळी व्यवस्था ताब्यात घेतली आणि ती ताब्यात घेऊन हळूहळू आपले पाय सगळीकडे पसरायला सुरुवात केली. शिवाजी महाराज बघत होते की हे मिर्झा राजे सही किती ताकदवान आहेत. त्यांच्या लक्षात आलं की यांच्या पुढे आपला विजय होणं अवघड आहे. काहीतरी वेगळी युक्ती करावी लागेल. ह्याच्या मागे ते लागले. स्वतः मिर्झा राजे जयसिंह हे यावेळेला पुण्यात होते. त्यांनी देवीची उपासना सुरू केली. त्यांनी शंकराची सहस्त्र कोटी लिंगार्चन अशी एक उपासना केली. म्हणजे इतकी बेलपत्र ही व्हायची. कशासाठी? शंकराची पूजा कशासाठी? तर शिवाजी महाराज जे हिंदूंचे त्राते होते त्यांना संपवण्यासाठी शंकराची उपासना. बघा, अनेकदा आपल्या लोकांना हे कळत नाही की आपण काय करतोय, आपल्या हिताचं काय आहे. शिवाजी महाराजांचं रक्षण करणं हे हिंदूंच्या हिताचं आहे का शिवाजी महाराजांचा नाश करणं हे हिंदूंच्या हिताचं आहे? मिर्झा राजे जयसिंह एवढे शंकराचे उपासक असून सुद्धा त्यांना हे कळलं नाही. ते शंकराची उपासना करत होते शिवाजी महाराजांचा नाश करण्यासाठी. दोघंही शंकराचे उपासक. मिर्झा राजे जयसिंह सुद्धा शंकराचे उपासक आणि शिवाजी महाराज सुद्धा शंकराचे उपासक. त्यांनी रायरेश्वरावर शंकराच्या पिंडीवर रक्ताचा थेंब वाहून प्रतिज्ञा घेतली होती की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. आणि मिर्झा राजे जयसिंह शंकराची उपासना करून ठरवत होते की मी हे हिंदवी स्वराज्य नष्ट करीन. हे आपल्या हिंदू धर्माचं दुर्दैव. मग पुढे काय झालं? कोण यशस्वी झालं? शिवाजी राजे यशस्वी झाले
की मिर्झा राजे जयसिंह यशस्वी झाले. तर आपण पुढच्या गोष्टीमध्ये उद्याला म्हणजे पुढच्या रविवारी आपण ही पुढची गोष्ट ऐकूया. फक्त